गुड इव्हनिंग मैत्रिणींनो. दिवस मावळलाय मैत्रिणींनो. देवाला दिवा लावला आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे मैत्रिणींनो माझी. इकडं आता मसाला केला मैत्रिणींनो, आताच भरला. आणि मी आज भाजीला करणार आहे मैत्रिणींनो शेवग्याची शेंग. त्याच्यासाठी खोबरं अद्रक लसूण वाटून घेतलाय, कढई ठेवली. आता त्याच्यात ज्याच्यात भाजले का ती कढई ठेवली आहे. आता ह्याच्यामध्ये टाकते खोबरं. गरम झाले. खोबरं टाकलं मैत्रिणींनो, भाजून घ्यायचं चांगलं. मी टाकायची शेंगा. आपल्याला पाणी गरम करून घेतलंय. पाणी गरम टाकायचं मैत्रिणींनो. म्हणजे ना चांगली होती भाजी. कधी करते मी, कधी नाही, पण चांगली टेस्ट येते भाजीला. मीठ घालायचं आपल्या ह्याच्यानुसार, आवडीनुसार. आता मैत्रिणींनो मसाला टाकते मी. काळा मसाला सकाळी केलता मैत्रिणींनो, भाजला होता, आता वाटलाय. आमच्या इथं घरचाच आवडते, बाहेरचा नको म्हणते. लय सकाळी घाई तितका वाटला गडबड. मसाला आईचा आणला त्या दिवशी, पण ते कोणीच खाईना आमच्या इथं. त्यांना सगळ्यांना घरचाच आवडते. कुणाच्या इथं पण अशीच असते, कुणालाच बाहेर. म्हणजे घरचंच चांगलं, म्हणजे सवय लागली ना घरची, तेच बरं वाटते. मैत्रिणीनं आता तिखट टाकलंय, मसाला टाकला, आता हळद टाकली, पाणी टाकते. आता झाली एवढी. आता लेकरं काय करायलेत, मनाला आलं तर घरी जेवायलेत, नाही तर बाहेर जेवायलेत. मला अंदाज बी कळ नाही. फोन लावला तर फोन सुद्धा उचली ना लेकरं. काय करावं काय नाही मला करायचं पण कळत नाही. हे बघा असं करते काय टायमाला. मग कधी करत बसावती, फोनच उचलीत नाही. तर गणपती कशी असते पोरं. कमी पडली तर दुपारची तेल. आता काय करावं. टाकते चपात्या दुपारच्या, ते दोघात पुरत्याच करणार आहे. आता आता घेते ते मोनांचा पोळ्या टाकते. बरं झालं पावसाने एंट्री मारली नाही. मला तर वाटलं कुठं पाऊस येते की सणासुदीचं. बायकायला जरा बाहेर बरं वाटते वातावरण. सकाळी एवढा आभाळ आलता आमच्या इकडं, गच्ची भरलं होतं आभाळ. मला तर त्या पावसाच्या ह्याच्याने नुसतं पकडून आल्या म्हणजे वातावरणाने. सपसप पोळ्या टाकते मैत्रिणी. किती टाकायचं 5-6.
खेळत बसणार आता, कारण दिवसभर लय बोर झालंय मला आज. एकदा दवाखान्यात जाऊन आले, दवाखान्यात गेले पण डॉक्टरच नव्हते. असं पीठ मऊ करून घेतलं आणि मैत्रिणी चपात्या चांगल्या होत्यात आणि पटकन पण होत्यात. पीठ चांगलं चुरल्यावर माझी ॲसिडिटीची लेवल एवढी वाढली ना, काय सांगावं तुम्हाला. इतकं जेवायला ताट समोर घेतलं ना मळमळ व्हायले, गोळ्या खाल्ल्यानं पोटात भडबड करायली, असं वेगळंच व्हायले. त्याच्यामुळं म्हणलं होतं डॉक्टरला दाखवतं, तर डॉक्टरच नव्हता. उद्या सकाळी सकाळी जाणार आहे मी, आता उद्या सकाळी सापडते डॉक्टर. हायपर ॲसिडिटी झाली काय की मला. 2 दिवस मी पोहे खाल्ली होती, वातावरणामुळं ते पावसाचं वातावरण झालं ना, मला जेवणच जात नाही, असं वेगळंच होतंय. आणि आमची फरशी एवढी गार पडती ना, आता ह्याच्यात मैत्रिणी आताच खूप टाकायचं नाही, चांगली शिजू द्यायची. शिजत आल्यानंतर मग खूप टाकायची. त्यांचा मसाला ना आपला मसाला दिसायसारखा दिसतोय, फक्त थोडी चव उतरती. चांगलं असते ती पण. आता हे काही ते काही वापरणार आहे मी, उडवून टाकणार आहे. पण आमच्यात जमत नाही, खाल्लं तर खातील, नाही तर मग ते काय केलं उडवायचं असाच. थोडा हे टाकायचा, थोडा ते टाकायचं. 150 रुपयाला पाव. आणि किती येते 150 रुपयामध्ये, तेवढ्याचं किती सामान येते. त्याच्या तेवढ्यामध्ये पाव किलो हे येते, धने येते आणि दगडी फूल, रामपत्री, तसलं ते चिल्लर सामान. त्याला 100-1 रुपये लागते. 200 रुपयात म्हणे तसला मसाला होते. लक्ष्मीचा सण बायका बेजार होईल आता 2-3 दिवस झाले, पण आता दुखण्याने पडते. आता लक्ष्मीचा सण असला सणही नाही, इतकं बारीक असते त्या सणामध्ये. कसलंच टेकायला जमत नाही, कसलंच जमत नाही. गेल्या वर्षी तर मी लक्ष्म्या काढल्या, नुसते मुखवटे हलवून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी काढले. मी एनर्जीच राहिली नव्हती करायला. इतकी हालत बेकार झाली ना माझी गेल्या वर्षी. चपाती ना मैत्रिणी लाटताना काटातून लाटायची चपाती, म्हणजे छान होती. फुलती अशी काटात लाटली ना.
मला आज कोणीच दुपारी आराम करू दिला नाही. असंच हे म्हणते चहा कर, एक म्हणते काही कर. एकदा दवाखान्यात गेली. झाली आता मैत्रिणी, संपला आता. हिवाळा सुरू होते. सप्टेंबर ऑक्टोबर सुरू झाला. ऑक्टोबर आता येते दसरा, नंतर येते दिवाळी. अशी काटामध्ये लाटायची पोळी. मला ते शेवग्याची शेंग एवढी आवडती. आमच्यात सगळ्यांनाच आवडतं, फक्त ह्यांना आवडत नाही. आमच्या इथे सगळ्या पोरायला सगळ्यालाच आवडतं. बोलते नाही कुठे गेले तर ते भांडे लावायला असते तर हाताखाली एक बी नसते. माझ्या माहेरी मैत्रिणी आमच्या आईच्या बाजूला शेजारी, त्यांच्याकडं ना पानाची लक्ष्मी असते. एक पानाची आणि एक तांब्याची. आपलं तांबे असते का पाणी प्यायचं त्याची, आणि एक पानाचा आकार कोणतं तरी पान घेतात, त्या पानाची लक्ष्मी असते त्यांच्याकडं. ते सगळ्या लक्ष्म्या नवसाच्या असतात बरं का प्रत्येकाच्या. कोणी काही बोललेलं असले ना तशीच लक्ष्मी मांडावं लागते दरवर्षी. कुणाच्या पितळी असतात. पितळीनं लक्ष्मी पण क्वचितच असते कुणाकडं, ते पण नवसाच्याच असतात. आणि कुणाकुणाच्या कसं पारंपरिक चलतच आलेले असतात पहिल्यापासून. आमच्या आईकडं तसल्या पिवळ्या पिवळ्या लक्ष्मी होत्या. मला इतक्या आवडतात तसली लक्ष्मी. आता त्यांनी पुजायला आलेल्या त्या मानतात आता. त्या पहिल्या ठेवल्या. झालं हे 2-4 दिवसच सुट्ट्या असतात मैत्रिणी. लेकरांना पण शाळेला ह्याला पुन्हा सुरू होते काम धंदे. गौरी आणि गणपती. दिवस कसा जाते काहीच कळत नाही. गौरी गणपती तर आला म्हणून गणपती जाते. झाले आता 11
तुझे नाव घेण्यात मी नावली तुझं सौंदर्याचं आता. चला मैत्रिणी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.